नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ज्ञानसेतू 360 आणि आज आपण बोलणार आहोत वाहनधारकासाठी अत्यंत महत्त्वाच्या बातमीबद्दल. होय मित्रांनो, HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट संदर्भात पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने दिली आहे पुन्हा एक मोठी मुदतवाढ. पण काळजी घ्या, ही शेवटची संधी असू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आपण सांगणार आहोत नेमकी अंतिम तारीख आणि कारवाईबाबतचे तपशील, ज्यामुळे दंड टाळता येईल. चला तर मग सुरू करूया. भाग 1. HSRP म्हणजे काय आणि का आवश्यक? सर्वात आधी समजून घेऊया की ही HSRP म्हणजे नेमके काय आहे. HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. ही एक खास सुरक्षा नंबर प्लेट आहे जी सरकारने संपूर्ण देशभरातील वाहनासाठी अनिवार्य केली आहे. या प्लेटमध्ये खास लेझर कोड आणि रजिस्ट्रेशन नंबर असतो, जो कोणत्याही वाहनाची ओळख अगदी अचूकपणे पटवतो. यामुळे चोरी, अपघात किंवा गुन्हेगारी प्रकारातील वाहनांचा मागोवा घेणे सोपे होते. याशिवाय ही नंबर प्लेट टेम्पर प्रूफ असते, म्हणजे ती सहज काढता किंवा बदलता येत नाही. भाग 2. महाराष्ट्रात काय बदल झाले? आता पाहूया महाराष्ट्रात काय घडले आहे. राज्यातील परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंद झालेल्या वाहनासाठी HSRP बसवणे बंधनकारक केले आहे. ही प्रक्रिया सुरुवातीला जानेवारी 2024 पासून सुरू झाली होती. मात्र अनेक वाहन मालकांनी अद्याप HSRP बसवलेली नाही. एकट्या पुण्यातच सुमारे 1.5 लाख वाहने अजूनही जुनीच प्लेट वापरत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात 2.10 कोटी वाहने 2019 पूर्वीचीच आहेत. त्यापैकी केवळ 90 लाखांनीच HSRP साठी नोंदणी केली आहे आणि आतापर्यंत 73 लाखांना नवीन प्लेट बसवण्यात आली आहे. हे पाहता सरकारने आता अंतिम मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. भाग 3. किती वेळा मुदतवाढ मिळाली? मुदतवाढ 1-2 नव्हे तर आधीच 5 वेळा देण्यात आली आहे. यापूर्वी अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 होती, पण अनेक वाहनधारकांनी अजून प्लेट बसवली नसल्याने सरकारने लोकांच्या मागणीनुसार अंतिम मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 केली आहे. मात्र ट्रान्सपोर्ट विभागाचे स्पष्ट आदेश आहेत की हीच शेवटची मुदत असेल. भाग 4. 31 डिसेंबर नंतर होणारी कारवाई. 31 डिसेंबर नंतर जर कोणाच्या वाहनावर HSRP बसवलेली नसेल तर वाहतूक विभागाकडून कठोर कारवाई होणार आहे. वायुवेग पथक हे विशेष दल रस्त्यावर तपासणी करेल आणि नियमभंग करणाऱ्यावर दंड आकारला जाईल. ही कारवाई थेट RTO नोंदणीपासून दंडापर्यंत जाऊ शकते. अंदाजे दंड 500 ते 1000 रुपयापर्यंत असू शकतो आणि कधी-कधी वाहन जप्त करण्याचीही पर्याय ठेवला जातो. त्यामुळे जो कोणी अजून HSRP बसवलेली नाही त्यांनी आत्ताच कारवाई टाळण्यासाठी नोंदणी करून घ्यावी. भाग 5. HSRP कशी बसवायची? HSRP बसवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट transport.maharashtra.government.in वर जा. तेथे तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक, RTO कोड आणि चेसिस नंबर प्रविष्ट करा. यानंतर तुमच्या जवळच्या फिटमेंट सेंटरची निवड करा आणि स्लॉट बुक करा. पेमेंट ऑनलाईन करायचे आहे. 2 ते 3 दिवसात तुम्हाला नंबर प्लेट बसवण्यासाठी तारीख मिळते. भाग 6. माहितीचा सारांश आणि इशारा. तर मित्रांनो, HSRP नसल्यास 31 डिसेंबर नंतर दंड टळणार नाही. ही मुदतवाढ शेवटची असल्याने परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. म्हणून उशीर न करता लगेच नोंदणी करा, कारण नंतर कारवाई झाल्यानंतर पश्चाताप होणार नाही. सरकारचा हेतू केवळ तुमच्यावर दंड लावायचा नाही, तर वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित करण्याचा आहे. मित्रांनो, ही माहिती प्रत्येक वाहनधारकापर्यंत पोहोचायला हवी. तुमचा एक शेअर कोणाच्या तरी दंडापासून वाचू शकतो. म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्ञानसेतू 360 ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
नेहमीप्रमाणे पुढच्या व्हिडिओत भेटूच. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि नियमाचे पालन करा. तारीख लक्षात ठेवा, HSRP बसवण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025. धन्यवाद.